या नराधमाला नीट पहा. हाच तो नराधम ज्यानं धावत्या ट्रेनमधून एका मुलीला ढकलून दिलंय. मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकलमधून दररोज लाखो जण प्रवास करतात. मात्र याच लोकलच्या प्रवासात घडलेल्या घटनेनं महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय. पनवेल ते सीएसटी हार्बर लाईनवर खांदेश्वर रेल्वे स्टेशन आपण पाहू शकता. याच खांदेश्वर रेल्वे स्टेशनवर पनवेल ते खांदेश्वर याच लोकल सेवेमध्ये विद्यार्थिनी जेव्हा खारघरला आपल्या शाळेमध्ये जाण्यासाठी लोकलमध्ये चढली आणि त्यावेळेला एक माथेफिरू लेडीज डब्यामध्ये घुसला आणि मात्र महिला जेव्हा बोलल्या की हा लेडीज डबा आहे, इथे तुम्हाला बसता येणार नाही. मात्र त्या विकृतीचा किंवा मानसिक वृत्तीचा जो तरुण होता, मात्र त्याचा इगो दुखावला गेला आणि मात्र थेट त्या विद्यार्थिनीला लोकलच्या बाहेर फेकण्याची घटना जी आहे खांदेश्वर रेल्वे स्टेशनवर घडलेली आपल्याला दिसून येते. दरम्यान माथेफिरूच्या कृत्यानं ट्रेनमधील महिलांनी आरडाओरडा सुरू केला. डोळ्यांसमोर एका मुलीला ट्रेनमधून ढकलून दिल्याचं पाहून महिलांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. महिलांनी चेन खेचून गाडी थांबवली. त्याआधी महिलांनी रेल्वे हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. ट्रेनमधल्या सहप्रवाशांनीही माथेफिरूला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. आरोपीला तात्काळ माहिती मिळताच कॉलरकडनं पुढील खांदेश्वर स्टेशनला ताबडतोब ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्या दरम्यान फिर्यादी यांना औषधोपचार देऊन फिर्यादी पोलीस स्टेशनला हजर होताच त्यांची गंभीर स्वरूपाची तक्रार आपण घेतलेली आहे. दरम्यान ट्रेनमधून पडल्यानंतर जखमी अवस्थेत असलेल्या तरुणीनं कसाबसा वडिलांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला. कुटुंबियांनी तातडीनं तिला शोधून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. तरुणी सध्या कळंबोलीमध्ये एमजीएम हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार घेताना आपल्याला दिसून येते. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर इथे सुरक्षता किती महिलांची आहे, असुरक्षता याच गोष्टीवरून आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे अशा घटना घडत असल्यामुळे रेल्वे प्रशासनाभोवती अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. कॅमेरामन ज्ञानेश्वर बागडेसह विकास मिरळे, साम टीव्ही, पनवेल.